घटनेला आज 1 महिना उलटलाय. काय पुढची रणनीती असणार आहे गावकरी म्हणून? CDR नुसार सर्व आरोपी तात्काळ अटक. SP साहेबाला आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेट दिलता. 2 दिवसांनी संपत आहे, त्यामुळे आम्ही त्या विषयावर काय बोलणार नाही. 2 दिवसाच्या नंतर समस्त गावकरी आणि पंचक्रोशी बसून आम्ही ठरवू आता जेल घ्यायची का फाश्या घ्यायच्यात का पेट्रोल अंगावर वाटायचे, म्हणजे ते विषय नंतर आहे. दुसरा विषय CID असेल, SIT असेल, पोलीस असतील, आता हे कुणाकडे असते ते ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे किमान घरच्याला तरी सांगाव. स्कॉर्पिओच्या माग पांढरी गाडी होती, स्विफ्ट डिझायर, गोल्डन कलर, ती व्हेरीफाय बी झाली, ती पकडली बी. ती कुठं सापडली? कुणाच्या दारात सापडली? तुमच्या सापडली तर तुम्ही पकडलात का? तुम्हाला मध्ये टाकलंय का? आणि राहिला प्रश्न मग आमच्या मित्राला विचारलेला, किंवा तुम्हाला काय वाटतं यंत्रणेबद्दल? आता कळालंय किंवा माहिती मिळाली, थोडं विश्लेषण झाल्यामुळे बिंदू नामावली, कोणते अधिकारी कुठं असावात, जागा तुमच्या किती भरलेत किती, ह्याच्यावर थोडं डिटेलमध्ये विश्लेषण व्हावं. बिंदू नामावली प्रमाणे झाल्यावर असा एखाद्या समाजावर अन्याय अत्याचार होणार नाही. जवळजवळ आमच्या माणसाला मारलेल्यामध्ये जर इतर कुणी सापडले असते तर आम्हाला हे बोलता आलं नसतं. एकाच समाजाच्या माणसानं, एकाच समाजाचे जवळजवळ 7 आहेत. आता CDR प्रमाणे जर 50 निघले तर ते बाकीचे कुठले निघतील ते वेगळा प्रश्न आहे. सध्या निघलेला जो समाज आहे, बिंदू नामावली पूर्णपणे जसं अण्णा म्हणते तशा प्रकारे बिंदू नामावली राबवावी. सगळ्याच जाती धर्माचे अधिकारी यावेत. एकाच जातीचे म्हणल्यावर काटा काढतील. 1 नंबर 2, SP साहेबांना दिलेलं अल्टिमेट 2 दिवसात संपत आहे, त्याच्यावर आमची चर्चा नाही. उद्या संध्याकाळी परवा संध्याकाळी गावात बसून होईल. नंबर 3, SIT CID साधे पोलीस कोण असतील ते कुठपर्यंत आलंय, काय काय झालंय, किमान परिवाराला, त्या संतोष अण्णाच्या बंधूला तरी माहिती द्यावी. आजपर्यंत आम्ही हे केलंय, काही केलेलं म्हणजे काय केलंय माहित नाही, काय केलंय का ते आमच्यापर्यंत माहिती मिळाली नाही. ती माहिती द्यावी. ही गाडी कुठं सापडली, कुणाच्या दारात सापडली, तो माणूस उचलला का, उचलला तर तो कुठं ठेवलाय, गाड्या कुठं सापडल्या, माणसं कुठं सापडले. अर्ध्यापासून जेव्हा वाशी पोलीस स्टेशनला स्कॉर्पिओ पकडली, धडकली, मोडली, तिथून पुढं कुठून कसे गेले ते आमच्या संबंधित माणसाला, ठीक आहे नको सगळ्या गावकऱ्याला, पण किमान त्या संबंधित ते विटनेस असतील, त्यांची मिसेस असेल, बंधू असेल, त्यांचे जवळचे पाहुणे असतील, यांच्यापर्यंत तरी तेवढी माहिती CIDच्या SITच्या प्रमुख माणसानं कुठंतरी येऊन गोपनीय पद्धतीनं द्यावी. 1 महिना पूर्ण झालाय, अद्याप एक माणूस गायब आहे. SP साहेबाचे 2 दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ते 2 दिवसानंतर बोलू. तरी काय म्हणजे रणनीती काय असणार आहे गावकरी म्हणून? कारण आता तुम्ही सातत्यानं 1 महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी बसताय. 12 तास 24 तास तुम्ही या ठिकाणी बसलेले असतात. एक गावकरी म्हणून तुमची रोजच चर्चा होत असेल, त्याच्यामुळे आता काय रणनीती असणार आहे 2 दिवसाच्या नंतर? सध्या तरी 9 तारीख आहे. आज महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायता बंद होत्या. आमची तर तशी 1 महिना झाला आधीच बंद आहे आणि आणखी उघडणारच नाहीत, त्याची तर काही शंका नाही. महाराष्ट्रानं जरी उघडल्या, आमची पंचायत उघडणार नाही, ती एक. आणि दुसरी गोष्ट, गावकऱ्याच्या वतीनं काय ठरलं हे असं मी एकटा सांगणारा काय कुणी नाही. गाव बसल. 1 महिना झालं गाव एकाच जागेवर आहे, जेवायला एका जागेवर आहे, खायला एका जागेवर आहे, बसायला एका जागेवर आहे. एक विचार आहेत, ठीक आहे नवीन SP साहेब आहेत, त्यांच्या पुढे आपल्याला आतापर्यंत दिलेल्या वेळेपर्यंत बोलता येत नव्हतं, 2 दिवसानंतर बोलता येतंय. त्यावेळेस असं बसू सगळेजण मिळून, काय करायचंय, जेल झालंय आता पेट्रोलच राहील बहुतेक, रस्त्याला बी नगर लोकांना त्रास द्यायचा काय, गावात जाऊ द्या ना, मग काय फरक पडायला. 15 वर्षाचा प्रमुख माणूस गावचा गेलाय, करता करविता गेलाय, मग काय बाकीच्या तरी जनतेला काय करायचे, कवर ऐकायचे, करायला बघायला काय करायला. कुणाला तरी येऊन त्यांना सांगावं, कुणाला तरी मी जिम्मेदार माणसाला सांगावं, इथपर्यंत गेलो तिथपर्यंत पोहोचलो, एवढे पकडले, एवढे टाकायचेत, एवढे ठीक आहे. CIDचा थोडासा गुप्त प्रकारे थोडा तपास असतो, ते बी मान्य आहे आम्हाला. 2 माणसाला बोला, 2 माणसाला, किंवा ही इथं पकडली, शिव माणूस आहे, शिव टाकलाय, ते उचल, ठीक आहे तुम्ही 6 धरले त्याच्याबद्दल काय नाही, आणखी एक तर बाहेर आहे, तिथं एक जाहीर आहे, बरोबर आहे, ते बाहेरचा बी तुम्ही आणताल. CDR नुसार असं नाही की ह्याला धरा त्याला धरा. CDR नुसार एकही आरोपी सुटता कामा नये. 2 दिवसानंतर अल्टिमेट गाव जाहीर करील. काय करायचंय का काहीच नाही करायचं ते बी गाव सांगेल. 1 महिना झाला गाव ह्याच पॅन्डॉल मध्ये बसतंय.
इथंच थांबतंय. सगळ्या गावात आज बी सुतकच आहे. 10 दिवसाचं असतंय. आमच्या गावात महिना झाला तरी आज बी सुतकच आहे.